आज आपण बहिरगाव दाभाडी या गावात आलेलो आहे. आपल्यासोबत विकास अधिक आहेत की ज्यांनी नुकताच पंचायत समिती मध्ये फॉर्म भरला होता आणि विड्रॉल केला. मागं घेण्याचं कारण काय तेही जाणून घेणार आहोत. आणि आपल्यासोबत भाजपकडनं उमेदवार असलेले भिकनशा मुक्तारबाई आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनंही जाणून घेणार आहोत की मुक्तारबाईंचा पंचायत समिती लढवण्यामागचा उद्देश काय आहे आणि ते माजी सरपंच होते. त्यांचा सरपंच पदाचा अनुभवही 20 वर्षाचा आहे, तेही जाणून घेणार आहोत. का सांगाल तुम्ही फॉर्म मागं का घेतला? मी फॉर्म अर्जाच्यासाठी भरला होता की गावाचा विकास मला त्यातून साध्य करायचा होता. पण अंतिम वेळेला मला उमेदवारी न मिळता मुक्तार भैया यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांना ते जरी निवडून आले तर विकास शेवटी गावाचाच होणार होता. त्यासाठी मी पाडापाडीचं राजकारण न करता त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना सहकार्य केलं. बरं, मला एक सांगा की आता सहकार्य करण्याचा म्हणजे एक हेतू काय होता की बाबा आता गावाचा विकास आहे, गावातलं एक पाडापाडी जसं तुम्ही आत्ता बोललात, अजून काय तुम्हाला उद्देश होता? म्हणजे त्यांच्या हातूनही गावाचा विकास होईल आणि माझ्या हातूनही होईल. दोघांचं ध्येय एकच होतं आणि ते त्यांच्याकडून सुद्धा साध्य होईल असं मला वाटतं. तुमच्या विरोधात किती जणांनी फॉर्म भरला होता आणि मागं घेण्याचं कारण काय? माझ्या विरोधात जवळपास विरोधात नाही, फॉर्म भरण्याची प्रक्रिया अशी असते, सर्वच इच्छुक असतात त्या हेतूने सर्वच फॉर्म भरतात आणि जे फॉर्म निघाले त्यांना विरोधक म्हणू शकत नाही. ज्यांचे फॉर्म बाकी आहेत तेच विरोधक असू शकतात आणि विरोधात आज आम्ही जवळपास एकमेकांच्या विरोधात 6 उमेदवार आहोत. 2 कुंजखेडा या गावातून आहेत आणि 3 रिट्टी मोरडा या गावातून आणि दाभाडी गावातून मला उमेदवारी मिळालेली आहे. म्हणजे 6 पैकी तुमचा विजय निश्चितच दिसतोय, कारण की एका गावात 3 आहे, एका गावात 2 आहे, तुमच्या गावातनं एकच आहे. हो, विजय तर निश्चितच वाटतो आहे, कारण जनतेचा प्रतिसाद पण खूप चांगला आहे आणि जवळपास बहिरगाव, भुकनगाव, दाभाडी, हिवरखेडा या 4ही गावकऱ्यांनी जवळपास आमची एक निश्चित करूनच उमेदवारी दिलेली आहे. आणि त्यापाठोपाठ आमच्या या जिल्हा परिषदमध्ये जो चिकलठाण गण कुंजखेडा गण आहे, आमचे जे जिल्हा परिषदचे जे उमेदवार आहे ते पण या गणातूनच त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं जवळपास 60% मतदानाचा जो आमचा जो गावाचा जो सपोर्ट आहे तो आमच्या बाजूला निश्चितच आहे. बरोबर. तर मला सांगा, आता तुम्ही मागे झालेले आहेत, आता त्यांच्या प्रचारासाठी तुम्ही काम करणार आहे? हो, नक्कीच करणार. काय सांगाल जनतेला? आता पक्ष सत्तेत आहे आणि गावाचा विकास करण्यासाठी सत्ता खूप महत्त्वाची असते, त्यामुळे सत्तेतल्याच माणसाला निवडून द्या असं मी जनतेला आवाहन करतो. निश्चितच आपण बघतोय दाभाडी या गाण्यामधनं उभे असलेले मुक्तार भैया आहेत. त्यांचा विकास निश्चितच मानला जातोय, कारण की त्यांच्या गावातनं म्हणजे जसे त्यांनी आता 4 गावांचं नाव सांगितलं, भोकनगाव असेल, बहिरगाव असेल, दाभाडी असेल, या गावातनं ते एकमेव उमेदवार आहेत आणि त्या सर्कलमध्ये त्यांचा विकास आहे, कामाचा दबदबा आहे आणि सोबत विकाससुद्धा आपल्या त्यांच्यासोबत आला. त्यामुळे आता विकास निश्चितच होणार, याबद्दल शंकाच नाही. तुम्ही आता थांबलेला आहेत, तर मग भविष्यात आता काय करण्याची इच्छा आहे? मी आज जरी थांबलो असेल तरी पुढच्या पंचवार्षिकला मी आपले सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी नक्कीच येईल. मी आज आपल्याला शब्द देतो. काय सांगाल आता तुमच्यासाठी त्यांनी सरपंच म्हणजे पंचायत समितीचा विड्रॉल केला आहे? निश्चितच त्यांच्यापासून मला सपोर्ट पण मिळणार आहे आणि त्यांना माझ्याकडून जी अपेक्षा आहे, जी काम करण्याची गावाच्या हितासाठी, ती निश्चितच मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही आणि त्याच पद्धतीने जे आमच्या पंचक्रोशीतील मतदार आहे, जे ग्रामीण भागातले शेतकरी वर्ग जो आहे, त्यांच्यासुद्धा विश्वासाला तडा जाणार नाही, ही अशी मी या ठिकाणी सर्व मतदार बंधूंना आव्हान करतो आणि सर्व मतदार बंधूंना एकच विनंती करतो की या सर्वच गोष्टीसाठी आपल्याला जो विकास करून घ्यायचा आहे, जो सर्वांगीण विकास आपल्या गावाचा असेल, शेतकऱ्यांचा असेल किंवा कुठलीही मूलभूत गरजा आपल्या या पंचायत समितीमार्फत ज्या आपल्या होतात, त्यासाठी मी निश्चितच आपल्या सर्वांसाठी कटिबद्ध राहील अशी सर्वांना ग्वाही देतो. आणि येणाऱ्या 7 तारखेच्या ज्या मतदानाच्या दिवशीची जी प्रक्रिया आहे ती निश्चितच कमळ या निशाणीला मतदान करून सर्वांनी आपला हक्क बजावा अशी सर्वांना विनंती करतो. आणि कुंजखेडा गणामधून मी स्वतः मुक्तार भैया भिकनशा, मी स्वतः BJP भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून मला उमेदवारी मिळाली आहे आणि तसेच माझ्यासोबत जिल्हा परिषदसाठी कल्पनाताई धनराज बेडवाल
यांचं जिल्हा परिषदसाठी भारतीय जनता पार्टी पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. तसेच चिकलठाण गणामध्ये सीमाताई बाळासाहेब जाधव यांनासुद्धा पंचायत समितीसाठी उमेदवारी दिलेली आहे. तर या तिन्ही उमेदवारांना कमळ या निशाणीवर मतदान करून सर्वांनी या तिन्ही उमेदवारांना भरपूर मतांनी विजयी करावा अशी सर्वांना मी आग्रहाची विनंती करतो.